नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे अंकगणित गट ब पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारलेले अत्यंत महत्त्वपूर्ण जे परीक्षेतले प्रश्न आहेत। मग मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे तर हे सगळे प्रश्न ना आपण ट्रिकी मध्ये पाहणार आहे, म्हणजे शॉर्ट ट्रिक्स मध्ये पाहणार आहे। आता होतं काय की आपण जे प्रश्न पाहतोय मित्रांनो, तर त्याला वेळेमध्ये कसं आपल्याला सॉल्व करता येतील, एकदम शॉर्टकट मध्ये सॉल्व कसं करता येतील। ठीक आहे, बरेच वेळा तुम्हाला प्रश्न पडतात की सर आम्हाला गणित तर सॉल्व करता येतं, परंतु आम्हाला वेळेवर त्याला टॅकल करता येत नाही। काय करता येत नाही तर वेळेवर त्याला टॅकल करता येत नाही। तर मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे हे जे आहे म्हणजेच काय गट ब पूर्व परीक्षा 2023 बरोबर आहे। जे प्रश्न विचारले मित्रांनो आपण ट्रिकी सहित हे सर्व क्वेश्चन आज आपण इथे पाहणार आहे। तर चला आज आपण प्रश्नाला सुरुवात करूया। ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो काय विचारलेला आहे। पहिला क्वेश्चन जर आपण पाहिला तर यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला दिसतो की वर्तुळाचे क्षेत्रफळ, काय म्हटलं रे, वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याचे वर्तुळाचा म्हणजे त्याच वर्तुळाचा परिघ सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल। म्हणजेच आपल्याला इंग्लिश मध्ये जर आपण पाहिलं तर इफ एरिया ऑफ सर्कल x स्क्वेअर मीटर, the perimeter of corresponding circle is centimeter, then which of the following will be radius of circle। ओके, बघा आता मित्रांनो आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिले बघा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे पहिले पहा वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे काय घेतलं रे आपण क्षेत्रफळ बरोबर। आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये वर्तुळाचा परिघ, म्हणजे याला आपण म्हणतोय वर्तुळाचा परिघ। आता मित्रांनो हे लक्षात घ्या, आता एरिया ऑफ सर्कल इक्वल सर्कल ऑफ पर मीटर, म्हणजेच काय वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय घेतलं आपण वर्तुळाचा परिघ घेतला। बघा आता याला सॉल्व कसं करायचं तर बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय रे, आता वर्तुळाचे क्षेत्रफळचा आपल्याला काय पाहिजे फॉर्म्युला माहित पाहिजे, म्हणजे याला आपण काय म्हणतो पाया आर स्क्वेअर बरोबर। आता वर्तुळाचा परिघ तुम्हाला माहिती आहे, मग वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय 2 पाया आर। ओके, चला काय घेतलं आपण 2 पाया आर बरोबर। आता बघा इथे पाया काय झाला मित्रांनो कॅन्सल। आता हा याच्यातला एक आर कॅन्सल झाला बरोबर, इथला काय झाला आर कॅन्सल झाला, म्हणजे उरलं किती 2। तर याचा अर्थ जे आपलं रेडियस आहे म्हणजेच काय त्रिज्या तर किती मिळेल आपल्याला 2 सेंटीमीटर। अत्यंत एवढा सोपा प्रश्न होता मित्रांनो, जो विदिन सेकंड मध्ये आपल्याला काय करता आला असता सॉल्व करता आला असता, म्हणजेच कितीले 2 सेंटीमीटर। सर्वांना व्यवस्थित समजला असेल। ओके, तर चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया। चला समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो काय विचारलेला आहे, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला। काय म्हटलं त्यांनी, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती। आता मित्रांनो एक साधी सरळ गोष्ट आहे। ओके, म्हणजेच काय की जर बघा 15 शर्ट आपण जर 2340 रुपयांना विकला त्याच्यामुळे 60 काय झाला तोटा झाला, तर मग याचा अर्थ त्याची खरेदी किंमत किती असेल, कारण 60 रुपये आपल्याला काय झाला तोटा झाला ना, मग याची खरेदी म्हणून आपण काय म्हणतोय प्रत्येक, बघा पटकन सोपा प्रश्न आहे, प्रत्येक या लक्षात ठेवा प्रत्येक शर्टची खरेदी किंमत बरोबर काय करायचं, जे 60 न काय झाला होता लॉस झाला होता तो त्याच्यामध्ये काय करायचा प्लस करून द्यायचा, म्हणजे 2340 प्लस काय करायचं मित्रांनो 60 आणि डिवायडेड बाय किती करायचे 15। एकदम सिंपल प्रश्न असतो, कधी कधी हा नफ्याच्या स्वरूपात विचारतोय, कधी हा तोट्याच्या स्वरूपात विचारतोय, असा प्रश्न आला तर या पद्धतीने याला सॉल्व करायचं। मग पटकन जर त्याची बेरीज केली गेल्याने 24 बेरीज केली तर किती होते 2400 भागेला किती घेतले आपण 15, मग 2400 भागेला जर आपण 15 घेतलं मित्रांनो तर चला याला पटकन आपण सॉल्व करू। 15 × 1 = 15
15 एक 15 उरले किती रे 9, 15 सक किती झाले 90, 15 सक 90, म्हणजेच याचा अर्थ प्रत्येक शर्टची किंमत किती मिळाली आपल्याला, तर 160 रुपये मिळाली. समजलं मित्रांनो, प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती आहे 160 रुपये. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. व्यवस्थित लक्षात येते, आय होप सो की तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन राहिलेलं असेल. फक्त आपल्याला काय प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काढायची असेल तर जेवढा लॉस झाला त्याच्यामध्ये काय करायचं प्लस करून घ्यायचं. डन. चलो आगे चलो. हा समोरचा प्रश्न काय मित्रांनो बघा, एकदम सोपा प्रश्न होता हा. 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1 बरोबर आहे, प्लस 0.2 0.02 गुणिला 0.02 गुणिला 0.02, तोच तुम्हाला काय दिलाय अपॉन मध्ये दिलाय. बघा आता असा प्रश्न आला तर काय करायचं, तर आपण बरेच वेळा काय करतोय, सर हा आमचा प्रश्न आला तर आमचं चुकू मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने उत्तर आपल्याला काढता येते. एक टेक्निक आहे हा प्रश्न काढण्याची, बस त्याचं जर लॉजिक आपण वापरलं ना तर या पद्धतीने याचं उत्तर आपलं 100% काढता येते. असा जर प्रश्न मित्रांनो आला तर बघा काय करायचं, इथे बघा इथे दिसतो तुम्हाला काय असेल रे a चा क्यूब, इथे काय दिसतो तुम्हाला हा झाला b चा क्यूब, दिसतो की नाही दिसत. तसंच इथे जर पाहिलं तर हा काय झाला a चा क्यूब बरोबर आहे, प्लस इथे जर पाहिलं तर इथे सुद्धा काय येतो b चा क्यूब येतोय. ओके, एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की असा जर प्रश्न असेल तर याला सॉल्व्ह कसं करायचं. तर बघा असा प्रश्न असेल ना मित्रांनो तर काय करायचं, a प्लस b अपॉन a प्लस b इन ब्रॅकेट होल पॉवर स्क्वेअर, म्हणजे याचा काय करायचा क्यूब, याचा काय करायचा क्यूब करायचा. ओके, म्हणजे जो दिलेला आहे कारण तो क्यूबच आहे ना तर त्याचा काय करायचा क्यूब करायचा. बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं. मग तसंच आपल्याला मित्रांनो काय करायचं, आता a ची किंमत किती आहे रे, इथे बघा हा जो a ची किंमत किती घेतो 0.1, प्लस इथे नंतर b ची किंमत किती आहे मित्रांनो 0.02, सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात येत असेल. त्याच्यानंतर परत खाली a ची किंमत किती घेतली आपण 0.2, प्लस त्याच्यानंतर तिकडली किंमत किती रे 0.04 बरोबर आहे. आता याचा काय घ्यायचा आपल्याला क्यूब. ओके, याचा क्यूब आपल्याला घ्यायचा आहे. मग बरोबर आपण याचा क्यूब घेताना बघा या याची जर बेरीज केली तर किती होते 0.12 अपॉन याची जर बेरीज केली तर 0. किती झाले मित्रांनो 24. चला पटापट याचा आपल्याला क्यूब घ्यायचा आहे. बघा दोन्ही याच्यात पॉईंट सारखा आहे म्हणून हे सोडून दिले आपण. 12 एक 12, 12 दोन्ही किती झाले 24, म्हणजे याचा अर्थ 1/2. याचा काय आला मित्रांनो क्यूब, म्हणजेच किती 0.5 चा क्यूब. आता तुमच्या सर्वांना माहित आहे 0.5 चा क्यूब किती येणार, 5 चा क्यूब किती येतो 125, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार मित्रांनो 0.125. हे आपलं काय आलं फायनल उत्तर आलं. म्हणजेच काय अशा पद्धतीने जर आपण पाहिलं मित्रांनो तर आपलं उत्तर जे आहे सेकंदमध्ये येतात. याच्यामध्ये तुम्हाला काहीच गडबड करायची गोष्ट किंवा काहीच इथं गडबड करायची गरज नाही आहे. आलं का लक्षात मित्रांनो, एकदम साधी सोपी सरळ गोष्ट आहे. काय तुम्हाला दिसते, फक्त तिथे तुम्हाला हे टेक्निक यूज करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर टेक्निकचा वापर केला तर कोणताही प्रश्न आला तरी त्याला वेळेत आपल्याला काय करता येते टॅकल करता येतो. ओके, चला समोरच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. येते ना रे लक्षात सर्वांच्या. हां चला समोरचा क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन बघा मित्रांनो, वारंवार येणारा प्रश्न आहे हा. 2021 मध्ये पण 2022 मध्ये पण याच्यावरचे क्वेश्चन विचारले ते, 2023 मध्ये पण याच्यावर क्वेश्चन आला, 2021 पण क्वेश्चन या टाईपचा याच्यावर क्वेश्चन होता. तर यावर एक ना एक क्वेश्चन असतातच. ठीक आहे, मग याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी रे 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते. तर त्यांचे आजचे वय किती, तर त्यांचे आजचे वय किती. मग मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वेळेत सॉल्व्ह करायचा आहे. मग याला कोणत्या पद्धतीने टॅकल करायचं बघा. तुम्हाला काय विचारलंय आजचं वय, आपल्याला काय दिलंय आजचे वय त्यांनी विचारलेलं आहे. मग आपल्याला आजचे वयच काढायचे आहे. हे जे बघा त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 72 बरोबर आहे. मग आपण पटकन काय म्हणू आजचे वय आपल्याला घ्यायचे. आजचे वय बरोबर सिंपलमध्ये तुम्हाला जे लॉजिक सांगतो ते करायचं. जे आहे ती किती आहे 72 बरोबर आहे. इथे तुम्हाला काय करायचं मायनस घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला जे आहे 7 वर्षापूर्वी म्हटलं आहे. पूर्वी किती 7 म्हटलेलं आहे. 7 वर्षापूर्वी किती लोक आहेत 3 लोक आहे, म्हणून करायचं 7 गुणिले 3.
ओके, जे तुम्हाला मित्रांनो गुणोत्तर दिलं आहे, जे तुम्हाला गुणोत्तर दिले ते काय करायचं आपल्याला भागीला करायचं, त्याची बेरीज करायची. म्हणजे 4 6 किती करायचे 7 बरोबर. मग आपल्याला उत्तर करायचं नाही बघा, 72 मायनस बरोबर आहे, 72 मायनस काय करायचं 7 गुणिला 3, 7 3 किती होते 21 अपॉन इथे किती 6 4 10 7 किती झाले रे 17 बरोबर. किती उरले 51 डिवाइड बाय किती 17. आता 17 त्रिक किती होते बघा, 17 त्रिक किती झाले 51. म्हणजे इथं जर पाहिले तर आपल्याला याची किंमत किती मिळाली 3 मिळाली. ठीक आहे ना. मग आता 3 मिळाली, त्याला सिंपल एकदम सोपी गोष्ट आहे बघा. आपण याची तीन किंमत घेतली आहे. मग 3 किंमत घेतल्यानंतर काय करायचं बघा, आजची वेळ आपल्याला घ्यायचीच आहे ना. मग 4 गुणिला किती आहे 3 प्लस घ्यायचे 7, म्हणजे 4 त्रिक 12 प्लस 7 किती झाले 19. पटकन आपलं उत्तर आलं. 19 कुठे दिसतं तुम्हाला बघा, ह्याच ठिकाणी तुमचं 19 दिसून आलं. या पद्धतीने तुमचे उत्तर काढू शकता. आपण ट्रिकीमध्ये पाहत आहे मित्रांनो, आपण एक्सनं पाहत नाही आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की सर इथं आजचं वेळ म्हटलं तर कसं काय 3 घेतलं. आपण फक्त शॉर्टकटनं पाहत आहे. जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये ट्रिकीमध्ये अशा पद्धतीनेचं उत्तर काढायचं आहे, मी तुम्हाला लॉंग मेथड पण सुद्धा सांगणार. ओके. मग त्याच्यानंतर 4 गुणिले 3, 4 त्रिक 12 7 किती झाले 19. सोबतच किती घेतले आपण 6 गुणिला किती घ्यायचे 3 प्लस 7, 7 त्रिक 18, 18 आणि 7 किती झाले 25. त्याच्यानंतर जर पाहिलं 7 गुणिला 3 प्लस 7, 7 त्रिक 21 प्लस 7 किती झाले 28. म्हणजे जर मित्रांनो पाहिलं आपला प्रश्न जो आहे तो हार्डली 5-10 सेकंदमध्ये येऊ शकतो. आता जर तुम्हाला एक्सनं काढायचं असेल तर तुम्ही एक्सनं सुद्धा त्याचं उत्तर काढू शकता. कारण आपण हा जो क्वेश्चन काढला आहे तो आपण काय काढला ट्रिकीने काढलेला आहे. ट्रिकी म्हणजे काय शॉर्ट ट्रिक्समध्ये आपण याला काढलेला आहे. इथपर्यंत तुमच्या सो लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की सर हा प्रश्न जो आहे तो एक्सनं कसा असतो बघा, एक्सनं सुद्धा तुम्ही याला घेऊ शकता. ठीक आहे ना. हा एक्सनं कसा गेला तर सिंपल गोष्ट आहे. आपल्याला काही विचारलंय 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज. मग 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज किती दिली 72. म्हणून आपल्याला आजच्या वयाची बेरीज, आता हे त्यांच्या किती दिले वयाची गुणोत्तर दिले. मग त्यांच्या वयाची गुणोत्तर किती आहे मित्रांनो, तर 4 6 7 आहे. ओके. मग 4 6 7 जर असेल तर याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग किती घेतलंय 4x प्लस, आता बघा किती वर्षापूर्वी म्हणते 7 वर्षापूर्वी म्हणते बरोबर ना. मग आपल्याला आजचं पाहिजे 4x प्लस किती घेतलंय 7. त्याच्यानंतर परत 6x प्लस किती घ्यायचं आहे मित्रांनो 7 प्लस त्याच्यानंतर 7x प्लस किती घ्यायचं आपल्याला 7 बरोबर. तिघांच्या वयाची आजची बेरीज किती दिली आपल्याला 72 वर्ष. म्हणजे हे घेतले आपण 72 बरोबर आहे. आता बघा 7 त्रिक किती झाले 21, 6 4 म्हणजे 6 4 10 7 17 हे झाले 17x, 7 आणि 7 14 आणि 7 21 हे झाले 21 बरोबर किती झाले 72. मग मित्रांनो 17x बरोबर 72 मायनस किती केले आपण 21. मग 17x बरोबर हे झाले 51. तर याचा अर्थ 17 1 17, 17 त्रिक 51 म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला, x ची किंमत मिळाली मित्रांनो 3. याचा अर्थ x बरोबर किती झाले 3 झाले इथपर्यंत. मग आपल्याला काय पाहिजे त्यांचे आजचे वय पाहिजे. मग आजचे वय ही कितीच आहे त्यांचं आजचं वय 4. म्हणून 4 गुणिला 3 प्लस काय केले आपण 7 बरोबर ना रे. x ची किंमत 3 केलं काढली. मग 4 त्रिक 12 7 किती झाले 19. ओके. समोर तसंच मग त्याच्यानंतर 6 गुणिला काय केले 3 प्लस आपण केले 7, 7 त्रिक 18 7 किती झाले 25. आणि त्याच्यानंतर मित्रांनो परत 7 गुणिला आपण 3 केले प्लस 7 केले 7 त्रिक 21 आणि 7 झाले 28 बरोबर आहे. तर या पद्धतीनं आपण काढलेलं उत्तर या पद्धतीने ते येतात. डन. समजलं सर्वांना. तर तुम्हाला दोन्ही मेथडनं मी सांगितलं आहे असं पण तुम्ही करू शकता. चलो है ना. या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय तर बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन हा दिलेला आहे आपल्याला सरळ व्याजावरचा क्वेश्चन दिसतोय. म्हणजेच यामध्ये जो प्रश्न पाहत असेल तर आयोगाची जी विचारण्याची पद्धत आहे मित्रांनो
थोडी तिची जी आहे म्हणजे आधीच्या तुलनेपेक्षा मला तरी वाटते की थोडी फार कमी याच्यामध्ये त्यांनी विचारलेले आहे. म्हणजे कसं आहे की काठिण्य जे पातळी म्हणतो मित्रांनो, तर आपण त्याला 100 पैकी ना असं म्हणू की 40% फक्त 40 ते 30% एवढीच काठिण्य पातळी आहे. बरोबर आहे, खूप जास्त त्याची पातळी नाही आहे. बघा आता हा प्रश्न बघा मित्रांनो, काय एका माणसाने बँकेकडून दर साल दर सेकडा 12% दराने 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याजाने फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? मित्रांनो बघा, हा एकदम सोप्या लेवलचा प्रश्न होता. बघा आता याला टॅकल कसं करायचं, तुम्हाला सर्वप्रथम काय पाहिजे माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे पाहिजे फॉर्म्युला. मग तुम्ही फॉर्म्युला कसं लक्षात ठेवलेलं आहे? सरळ, बरोबर आहे ना, म्हणजेच काय, सरळ मदक घ्या. मग सरळ मदक, बरोबर आहे, म्हणजेच काय, सरळ व्याज बरोबर काय रे, मदक म्हणजे मुद्दल गुणिला दर गुणिला काय येईल मित्रांनो, मदक गुणिला काय येईल, कालावधी. ठीक आहे, अपॉन काय घ्यायचं आपल्याला, 100. आता याच्यातलं तुम्हाला काय विचारलं त्यांनी, तर कर्जाची रक्कम इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो, प्रिन्सिपल. बरोबर आहे, म्हणजेच तुम्हाला रक्कम विचारली, मग आपण काय म्हणणार आहे, रक्कम बरोबर सरळ व्याज किती आहे मित्रांनो, 5,400. सरळ व्याज दिलाय 5,400 गुणिला. आता त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जो किती आहे, 10% आहे. म्हणजेच आपण इथे किती घेतो, 100 डिवायडेड बाय किती घ्यायची, 12. किती इयरसाठी दिले आहे, तर त्यांनी दिले आपल्याला 3 वर्षासाठी, म्हणून आपण गुणिला किती घ्यायचे, 3. ओके, सो या पद्धतीने आपल्याची आपण डायरेक्ट त्याची मांडणी केली. मग मांडणी करताना बघा काय करायचं आहे, 3 × 1 = 3, 18 × 3 किती होते मित्रांनो, 54. बरोबर ना, 18 × 3 = 54. मग त्याच्यानंतर 4 × 3 = 12, 25 × 100, 3 × 1 = 3, 3 × 1 = 18. बरोबर, आणि 25 × 1 = 150. आपल्याला जर फाडे पाठ असेल तर आपलं उत्तर पटकन आपल्याला काढता येतं. मग या पद्धतीनं पाहिलं मित्रांनो, तर रक्कम बरोबर किती येणार, 25 × 1 = 150. म्हणजेच आपलं उत्तर येणार 15,000 रुपये. बरोबर आहे, तर प्रिन्सिपल किती आलं आपलं, तर प्रिन्सिपल आलं 15,000 रुपये. या पद्धतीने जर पाहिलं मित्रांनो, तर आपलं उत्तर पटकन येऊन जाईल. ठीक आहे की नाही, काही कठीण आहे का या प्रश्नामध्ये, ना, एकदम सोपी लेवलचा प्रश्न होता, जो तुम्हाला सहज त्याचं उत्तर काढता येईल. फक्त आपल्याला फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे, सरळ व्याज बरोबर काय, मुद्दल गुणिला दर गुणिला काय, कालावधी भागिले 100. सो आपण रक्कम डायरेक्ट घेतली, रक्कम म्हणून काय झालंय, 5,400 हे झालं आपलं सरळ व्याज गुणिला 100 डिवाइडेड बाय काय, रेट ऑफ इंटरेस्ट जो किती वर्षासाठी दिलाय, म्हणजे कितीचा दिलाय, तर आपल्याला दर किती आहे, तो 12% आणि गुणिला 3. याला काटाकाटी गेलं, आपलं उत्तर सरळ आपण काढलं मित्रांनो. तर आपल्याला जी प्रिन्सिपल म्हणजे रक्कम मिळाली आहे अमाऊंट, तर ती किती मिळाली, 15,000 रुपये हे आपल्याला उत्तर इथं मिळालं. सिंपल आहे, काही कठीण या प्रश्नामध्ये तरी नव्हतं. ओके, चला मित्रांनो, हे प्रश्न घेण्यामागचा उद्देश काय आहे, तर हे लक्षात ठेवा. तुमच्या मनामध्ये जी भीती आहे की याच्या संदर्भात की बाबा येणारे जे प्रश्न आहे ते आपल्याला वेळेवर टॅकल होते की नाही होत, आपण ते प्रश्न त्याला स्किप केले पाहिजे की नाही केले पाहिजे. तर माझं एकंदरीत म्हणणं आहे मित्रांनो, 11 प्रश्न जे आहे, 11, ठीक आहे, 11 क्वेश्चन हे विचारले गेलेले होते. म्हणजे 11 क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे किती महत्त्वाचे होते. आणि जर याचा कालावधी सोडवण्याचा जर आपण विचार केला तर हार्डली प्रत्येक प्रश्नाला 10 किंवा 15 सेकंदचं हार्डली वेळ लागत होता. 15 सेकंदमध्ये एक प्रश्न इथं आरामशीर निघू शकतो. ओके, म्हणजे याचा फायदा काय होते आपल्याला, तर आपल्याला समोर जास्तीत जास्त मार्क कव्हर करता येतील. ओके, चला, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत बघा, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. दरवर्षी काय होते, 5% कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती, बघा प्रश्न मित्रांनो काय विचारलंय, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% काय होते, कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती. मित्रांनो, मी ट्रिकीच्या माध्यमातून म्हणजे शॉर्टकटच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवत आहे. इथं पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय, ट्रिकी हे लक्षात ठेवा की याला सॉल्व कसं करायचं. आता इथे बघा 16,000 येणार आहे,
16,000 बरोबर आहे. आता 16,000 म्हटलं आपल्याला, 16,000 हे काय म्हणते 5% कमी, बरोबर आहे. 16,000 हे 5% कमी. तर डायरेक्ट काय करायचं मित्रांनो, हे 2 शून्य पहिलेच कट करून टाकायचे. 2 शून्य कट करायचे, गुणिला किती करायचं 5. 16 पंचे किती झाले रे 80, हे झाले 800. पटकन लक्षात ठेवा, सिंपल. हे 16 पंचे 80 किती झाले 800. आता परत 2 वर्षानंतर म्हणते, मग अजून त्याचं किती होणार 5% अजून कमी होणार, 5% अजून कमी. मग याचे 5% अजून कमी करायचे, म्हणजे 2 शून्य तर आपण कमीच केले होते, अजून 5% अजून 2 शून्य काय करायचे मित्रांनो कमी करायचे. ठीक आहे. सो इथं तर मी याला असंच ठेवतो. इथं 800 बघा, आपण 2 शून्य काय केले कमी केले ना, मग हे किती आले 16 पंचे 80, हे झाले 800. इथे सुद्धा काय करायचे मित्रांनो, या 800 मध्ये 2 शून्य कमी करायचे आणि गुणिले किती करायचे 5. बघा 5% कमी, म्हणजे 8 पंचे किती झाले 40 झाले ना रे 40. म्हणून काय करायचं 800 मधून हे काय करायचे 40 मायनस करायचे, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 760. इथपर्यंत लक्षात येईल तुम्हाला, 760 आलं की नाही. म्हणून काय करायचं मग 16,000 मधून हे 800 प्लस 760. बघा जास्त काही कॅल्क्युलेशन करायचं सांगताना फक्त तुम्हाला वेळ लागतोय, दुसरं काहीच नाही आहे. 16,000 आहे, त्याचे 5% कमी, आपल्याला 5% कमी करायचे आहे. मग 5% कमी म्हणजे काय करायचं डायरेक्ट लक्षात ठेवा, 2 शून्य पहिले कट करून टाकायचे, म्हणजे किती उरले 160. 160 गुणिले किती करायचे आपण 5, म्हणजे झाले 800. झाले इथपर्यंत, एवढं तुम्ही करू शकता. मग त्याच्यानंतर 800 आहे, परत 5% आपण कमी केले, 5% कमी करायचे, मग 2 शून्य काय करायचे गायब करायचे, केले आपण 8 पंचे 40 झाले इथपर्यंत कवर. आता काय करायचं मित्रांनो, या 800 मधून 40 मायनस केले, म्हणजे किती झाले 760. मग तुम्हाला 800 प्लस 760 याची करायची बेरीज, बरोबर आहे. मग याची बेरीज केली 0, इथे किती झाले रे 6, 7, 8 किती झाले 15, म्हणजे झाले 1560. तुम्हाला एवढंच करणं आहे, या अमाऊंटमध्ये 1560 काय करणं आहे मित्रांनो मायनस करणं आहे. नीट लक्षात आलं तर, फक्त सांगताना जो काही वेळ गेला मोठं कॅल्क्युलेशन होतं. 1600 मधून आपण 1560 मायनस केलं तर बघा किती येणार 0, इथे किती आले 4, हातचा आला 1, इथे 6, म्हणजे 10तून 6 गेली, इथे 4, हातचा आला इथे 2, बरोबर हे झाले 2, 6तून 2 गेले, इथे किती उरले 4 आणि इथे 1, म्हणजे 14,440. एवढं तुमचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो, 14,440 आलं की नाही. म्हणजेच तुम्हाला तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती, बघा मोठं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं काम नाही पडलं. एवढंच माझं सांगणं आहे. परत मी रिमाइंड करतो आणि परत समजून सांगतोय की असा प्रश्नाला तर मित्रांनो कसं सॉल्व करायचं. बघा आता हे आहे 16,000, बरोबर आहे. 16,000चे काय म्हटलं त्यांनी दरवर्षी 5% कमी होते, म्हणजे असं म्हणू की 2022 5% कमी झाली आणि 2023 5% कमी झाली. इथपर्यंत क्लिअर झालं. मग 5% कमी म्हणजे काय करायचं, 16,000 मधले 2 शून्य गायब करायचे, म्हणजे उरले किती 160. 160 गुणिला करायचे मित्रांनो 5, 16 पंचे 80 झाले 800 झाले इथपर्यंत कवर. त्याचे परत आपल्याला 5% कमी करायचे, त्याचे 2 शून्य अजून कमी करायचे, म्हणजे किती उरले 8, 5 8 किती 40. मग तुम्हाला 800 मधून 40 काय करायचे मित्रांनो मायनस करायचे. तुमच्याकडे उरले किती 760. 800 प्लस 760 याची काय करायची बेरीज. जे बेरीज आली ते काय करायचं 16,000 मधून मायनस करायचं मित्रांनो. तुम्हाला तुमचं उत्तर डेफिनेटली भेटून जाईल. ओके, हे झालं तुम्हाला ट्रेकीच्या माध्यमातून. ठीक आहे. तर सो आता आपण पाहणार आहे तुम्हाला लॉंग मेथडनं मी तुम्हाला सांगतो की याला कसं सॉल्व करायचं. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. आता 5% कमी होते म्हणजे काय, इन्क्रीज किंवा डिक्रीज, डिक्रीज होते म्हणजे कमी होत जाते. याचा अर्थ 100 मधून काय होते 5 न कमी होते. मग 100 मधून जर 5 न कमी होते तर किती किती बघा 100 मधून जर 100 मधून काय केलं रे आपण 100 मधून 5 कमी केले तर उरले किती आपल्याकडे 95, बरोबर आहे ना. मग असंच किती होती अमाऊंट 16,000. मग 16,000 गुणिला किती येणार 95 भागेला 100 गुणिला 95 भागीला किती 100, बरोबर आहे. असं आपल्याला करावं लागणार. मग आता याला सॉल्व करायचं, 0 0 कॅन्सल, हे 0 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. ओके, भाग जाईल किती 19 5 किती होते रे 19 5, बरोबर आहे. आता 19 5 95 होते, 5 2 10 होते, बे 1 बे, बे 8 16, म्हणजे 8 गुणिला 95 गुणिला किती आलं 19. मित्रांनो जेवढं वेळेत आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागते ना तिथपर्यंत आपलं उत्तर निघून गेलं असतं. ओके, मग याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर बघा टोटल उत्तर तुम्हाला किती मिळते मित्रांनो 14,440. 14,440
40 एवढं उत्तर तुम्हाला परफेक्ट मिळून जाते. तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, म्हणजेच त्याची किंमत किती असेल 14,400 रुपये त्याची किंमत असू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता. जे तुम्हाला मी ट्रिकी सांगितली आणि तुम्हाला ही मेथड सांगितली, तुम्हाला कोणती योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही तिचे काय करा, सराव करा. चलो आगे. हां, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. समोरचा क्वेश्चन काय म्हटलाय, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व नंतर 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली. हा मित्रांनो जो आहे तो आहे सेकडेवारीचा क्वेश्चन, म्हणजे पर्सेंटेजचा क्वेश्चन. आता पर्सेंटेजच्या क्वेश्चनमध्ये सुरुवातीला नेहमीच तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला 100 आपल्याला हे लक्षात ठेवायचं, म्हणजे 100 लक्षात ठेवायचे. मग आपण घेतले मित्रांनो 100 गुणेला काय म्हटलंय 20% वाढवले, म्हणजे इन्क्रीज झाले. ओके, म्हणजे 100 प्लस जे आहे ते आपण काय केलं, 100 प्लस 20 वाढवले म्हणजे किती होते 120. ओके, अलग लक्षात, म्हणून आपण 20% वाढ म्हणतोय. मग याला म्हणते 120 भागिले किती 100. त्याच्यानंतर 10 महिन्याने सलग 2 महिन्यात 10 व 25% वाढवले म्हणते. मग इथे परत किती येणार 110 भागिले किती 100 गुणिला 125 भागिले किती आले मित्रांनो 100. अशा पद्धतीने याची काय झाली एकंदरीत वाढ झाली. तर किती टक्क्यांनी वाढ झाली असं त्याचा अर्थ होते. मग हे 100 काय झाले मित्रांनो कॅन्सल झाले. मग हे 0 जे आहे ते काटाकाटी करून टाकायची. ओके, आता 25 1 25 25 5 सव्वाशे 25 चूक 100 4 1 4 4 3 12 बरोबर आहे. कॅल्क्युलेशन फास्ट करायचं आपल्याला. त्याच्यानंतर 11 3 33 33 गुणिला 5 आपण केलं 5 3 15 5 3 15 ने 16 म्हणजे किती झाले 165 झाले. तर याचा अर्थ 100पेक्षा किती जास्त वाढ आहे, म्हणून 165 मायनस किती करायचं 100, म्हणून मित्रांनो 65% काय झाली त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. अशा पद्धतीनं विदिन सेकंदमध्ये आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. बरोबर आहे, काहीच कठीण नाही. तीळ मात्रही याच्यामध्ये शंका नाही की खूप हार्ड लेवलचा क्वेश्चन होता. खूप सारा काही क्वेश्चन कठीण नव्हता, सोपा आणि साधा क्वेश्चन होता जो आपण विदिन सेकंदमध्ये काढू शकलो असतो. चलो चला समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, एकदम सोपी लेवलचे क्वेश्चन्स होते. आता हा क्वेश्चन जर पाहिला मित्रांनो, -2 -3 गुणेला इन ब्रॅकेट 5 + 3, तर पहिले याची मांडणी कशी करायची. इथं बरेच वेळा चुका करतात मित्रांनो. लक्षात ठेवा, छोटी छोटी गडबडी असते, वेळ कमी असतो. वेळेच्या अभावामुळे काय करतोय आपण, हा प्रश्न तर सॉल्व्ह करतोय पण त्याच्यामध्ये जो प्रश्न सॉल्व्ह केला ना त्याचं उत्तर जे पर्यायामध्ये असतात, म्हणजे आपण चुकलो ना तरी त्याचं पर्याय ऑप्शनमध्ये असतात आणि बरोबर असलं तरी त्याचं पर्याय ऑप्शनमध्ये असतात. बघा याला सॉल्व्ह कसं करायचं मित्रांनो, काय करायचं पहिले बघा -2 -3 मायनस किती होते 5 -5 टीचर करून घ्यायचं गुणेला इथे 5 आणि 3 किती झाले 8 डिवायडेड बाय म्हणून डिवायडेड बाय करायचं पटकन. -2 आणि -3 म्हणजे मायनस किती झाले 5. ठीक आहे, डिवायडेड बाय परत -6 आणि -4 दोघांची बेरीज होते 6 आणि 4 किती झाले 10 म्हणजे -10 डिवायडेड बाय काय करायचं -7 आणि -5 म्हणजे मायनस किती झाले 12. इथपर्यंत लक्षात येतंय मित्रांनो. मग आता याला सॉल्व्ह करताना काय करायचं बघा, पटापट पहिले काटाकाटी करून टाकायचं. मायनस मायनस कॅन्सल 5 5 कॅन्सल मायनस मायनस कॅन्सल. आता या 8नं जे सर्वात वरची संख्या आहे मित्रांनो, त्या सर्वात वरच्या संख्येनं सर्वात खालच्या संख्येला गुणाकार करायचा आणि त्याच्या खालच्या संख्येने काय करायचा या संख्येसोबत काय करायचा गुणाकार. असा गुणाकार नेहमी करणं शिका, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. मग काय केलं मित्रांनो आपण 8 गुणेला किती घेतले 12 डिवाइडेड बाय किती आले रे 10 बरोबर आहे. 8 गुणेला 12 डिवाइडेड बाय किती 10. आता फाडेपाठ असेल तर 12 किती होते 96 10 आहेच तिथे, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार 9.6 बरोबर आहे. म्हणजेच अशा पद्धतीने जर आपण काढलं मित्रांनो आपलं उत्तर विदिन सेकंदमध्ये निघतात. ओके, म्हणजे 12 × 8 96 बरोबर आहे.
96 भागिले किती घेतले आपण 10. तर म्हणजेच तुम्हाला माहिती आहे 1 पॉईंट कुणीकडे उजवीकडे, याला काय करायचं डावीकडे देऊन द्यायचा. म्हणजेच आपलं उत्तर जर पाहिलं तर पूर्ण उत्तर आपल्या इथे किती भेटून जाते मित्रांनो 9.6 म्हणजेच 9.6 आपलं विदिन सेकंदात उत्तर भेटतात. ओके, सो या पद्धतीने उत्तर करायचं. फक्त मांडणी करताना व्यवस्थित मांडणी करायची. मांडणी चुकवली की गणित चुकलं, नीट लक्षात ठेवा. मांडणी चुकली की गणित चुकलं समजून जायचं. मांडणी जर तुम्ही परफेक्ट अशा पद्धतीने केली तर काय होणार, तुम्हाला परफेक्ट याचा फायदा होतोय. तुम्ही पाहत आहे आपण गणित किती सेकंदमध्ये सॉल्व करत आहोत. बरोबर आहे, क्लीन आहे, कोणत्याच प्रकारची याच्यामध्ये असं नाही आहे की सर इथे काही चुकाचे चान्सेसच नाही आहे अशा मेथडमध्ये. क्लिअर? ओके, चलो. समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो काय दिलेला आहे. समोरचा क्वेश्चन आपल्याला दिलाय एक फलंदाज 19 डावात 98 धावा करतो. एक फलंदाज 19 डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते. तर 19व्या डावानंतर म्हणजे 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती. बरोबर, त्याची सरासरी किती आहे, म्हणजे 19व्या डावानंतर किती सरासरी. आता इथे खरा प्रश्न येतो मित्रांनो की याला ट्रिकीमध्ये सॉल्व कसं करायचं. ओके, सर्व क्वेश्चन आपण ट्रिकीमध्ये पाहत आहे, तर याला सुद्धा ट्रिकीमध्ये कसं सॉल्व करायचं. कशात रे, ट्रिकी. मग आता ट्रिकीमध्ये जर कसं सॉल्व करायचं तर विदिन सेकंदमध्ये आपल्याला उत्तर होते, फक्त उत्तर निघते. आता त्यांनी काय विचारलं, 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी कितीने वाढते, 4ने वाढते. कोणत्या धावामध्ये, 98 धावामध्ये. ठीक आहे, म्हणून 98 मायनस 19 गुणिला करायचं मित्रांनो 4. बरोबर आहे. आता 98 मायनस 19 चूक किती होते, 76. बरोबर आहे, 19 चूक 76. ठीक आहे ना. मग 98 मायनस 19 चूक किती झाले, 76. म्हणजे जर आपण याला केलं तर मायनस आपलं उत्तर किती येणार, 22. म्हणजे 19व्या धावात, नीट लक्षात ठेवा, 19व्या धावात आपली सरासरी किती येणार, 22 येणार. प्रश्न काय विचारलाय, 19व्या डावानंतर, 19व्या डावानंतर नंतर म्हणत आहे मित्रांनो. मग नंतर आहे तर सरासरी किती वाढते रे, 4ने वाढते असं म्हणून राहिलेलं आहे. म्हणून काय करायचं आहे, म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला 19व्या डावा म्हणजे 19व्या डावानंतर, 19व्या डावानंतर. म्हणून आपण म्हटलंय 22 + 4 म्हणजेच किती येणार, 26. त्याची दहा सर किती होईल मित्रांनो, 26 असं आपलं उत्तर येईल. सेकंदमध्ये तुमचं उत्तर काढता येते ट्रिकेच्या माध्यमातून. असा प्रश्न आला या पद्धतीने काढा, तुमचं उत्तर विदिन सेकंदात निघते म्हणजे निघते. बघा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पाहताय. बरोबर आहे. आता तुम्हाला वाटत असतं सर हे पद्धत काढली की खरंच त्याला बसते की, बिलकुल बसतात मित्रांनो. व्हेरीफाय पद्धत आहे ही. कोणतेही गणित असं येऊ द्या, तुम्ही त्या पद्धतीने काढला तर तुमचं गणित परफेक्ट त्या पद्धतीने निघतात. परत एक वेळा मी रिमाइंड करतो तुम्हाला की याला म्हणजे सॉल्व कसं करायचं, ॲझ्युम कसं करायचं, अशी टेक्निक काय वापरायची, कशा पद्धतीने टॅकल करायचं, तर त्याला मी परत तुम्हाला एक वेळा सांगतोय. एक फलंदाज 19 डावात जर 98 धावा करतोय, त्याची सरासरी 4ने वाढते. कोणत्या धावामध्ये, 98. मग 98 सरासरी किती, 4ने म्हणजे 19 गुणिले किती करायचे, 4. 19 चूक होते 76. 98 मधून 76 गेले, उरले किती, 22. त्यांनी 98 19व्या डावात म्हटलं असतं तर सरासरी 22 असती, परंतु त्यांनी काय म्हटलंय मित्रांनो, 19व्या डावानंतर म्हटलंय सरासरी किती वाढत आहे, ते 4ने. म्हणून काय करायचं, 19व्या डावानंतर सरासरी 22 + 4 म्हणजे किती झाले, 26. अशा पद्धतीनं तुम्ही पटकन उत्तर काढू शकता, न जास्त डोकं वापरता, न जास्त वेळ घेता. आपण या पद्धतीनं याचं उत्तर टॅकल करू शकतोय. तुमच्या समोर आहे आणि कोणती मेथड यूज केली आपण ते पण इथं पाहू शकता. आता जर मित्रांनो तुम्हाला x न काढायचं असेल तर x च्या भानगडीत पडू नका, पण तरीही मी तुम्हाला x न सांगतो की याला कशा पद्धतीने तुम्ही x न सॉल्व करू शकलं असतं. ठीक आहे, मग याला आपण थोडी काय म्हणू, लॉंग मेथड. मग याला लॉंग मेथडमध्ये सॉल्व करताना मित्रांनो काय करायला लागेल तुम्हाला, आता तुम्हाला जर समजून घ्यायला लागेल, एक फलंदाज आहे 19 डावात 98 धावा काढतोय. मग आता 98 धावा काढतोय म्हणजे 98 धावा, तर याचा अर्थ 18व्या धावामध्ये त्याची तर काहीतरी सरासरी निघालीच नाही मित्रांनो. 18 धावामध्ये त्यांनी काहीतरी रन काढले असेल ना, त्याच्यानंतरच कोणती धावा आली, 19वी धावा आली. बरोबर आहे. मग आता 98 धावामध्ये
19व्या धावामध्ये सरासरी किती वाढते 4 ने वाढते म्हणजेच 19व्या धावाची सरासरी माहिती आहे का किती आहे नाही x म्हणजे आपण काय केलं x प्लस किती घेतले मित्रांनो 4 हे झाले 19व्या धावाची सरासरी आणि 18व्या धावाची जे सरासरी आहे मित्रांनो 18वा जो डाव आहे त्याची सरासरी किती वाढते आपल्याला माहित नाही मग त्याची सरासरी आपण x पकडू म्हणजेच याचा अर्थ 18x म्हणजे 18 गुणिला काय x आपण असं म्हणू शकतोय प्लस त्यावेळी धावा किती होत्या 98 बरोबर हे झाले 98 धावा म्हणजे 19 धावामधली ही सरासरी 4 ने वाढते आणि 18व्या धावाची सरासरी ही किती आहे 18 गुणिला x प्लस काय केले आपण 98 असं त्याचं स्वरूप आपण मांडलंय मग सो याला जर आपण सॉल्व केले मित्रांनो तर बघा हे किती आहे 19x प्लस 19 चूक किती झाले 76 बरोबर हे झाले 18x प्लस हे झाले 98 ठीक आहे ना मग 19x मायनस 18x बरोबर 98 मायनस किती गेले 76 बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ x बरोबर हे किती येणार मित्रांनो 22 x बरोबर किती आले 22 आता जर आपण पाहिलं ते तर मी फक्त मेन्शन केलं नाही मित्रांनो 19व्या डावानंतरची सरासरी म्हणजे डावानंतरची सरासरी सरासरी बरोबर आहे कितीने वाढते x प्लस 4 ने वाढते असं दिलं होतं x प्लस 4 ने वाढतंय म्हणून आपण जे घेतलंय म्हणून डावानंतरची सरासरी जर पाहिलं तर 22 प्लस किती घेतलंय मित्रांनो 4 म्हणजेच किती येणार 26 इन शॉर्ट मी तुम्हाला हे सांगून दिलं आहे ओके असं करायचं आहे पण तुम्ही जर ही मेथड वापरली तर तुम्हाला 5 ते 10 सेकंदमध्ये मी हे त्याचं उत्तर निघू शकते आणि तुम्ही या पद्धतीचं तुम्हाला काढताच येते यात काही डाऊटच नाही कारण तुम्ही खूप सारे व्हिडिओज पाहत आहे आणि खूप सारे व्हिडिओज तुमच्या लक्षात पण येते ऑनलाईन ऑफलाईन सगळे तुम्ही पाहत आहे तर तुमच्या लक्षात येऊनच जातं की बाबांनो ही जी मेथड आहे कोणत्या पद्धतीने सॉल्व करता आली असते ठीक आहे चलो आगे जॉमेट्रीचा क्वेश्चन होता मित्रांनो म्हणजे भूमितीचा एक क्वेश्चन विचारलाय म्हणजे 2023 मध्ये 2023च्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिले तर त्यांनी काही जॉमेट्रीचे पण प्रश्न टाकलेले आहे काही अल्जेब्राचे पण क्वेश्चन त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये क्वेश्चन जर पाहिला मित्रांनो एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतकं असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ओके म्हणजे सर्कल ऑफ रेडियस जे विचारलं गेलेलं आहे मग एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती म्हणजेच आपल्याला त्या सर्कलची जी रेडियस आपल्याला विचारलं मग काय करायचं मित्रांनो असा प्रश्न तर सिंपल आहे रे काही म्हणून मोठ्या वर्तुळाची त्रिज्या घ्यायची आपण ठीक आहे ना मग मोठ्या वर्तुळाची बघा एकदम सिंपल मध्ये सांगतोय काय करायचं आता मोठ्या वर्तुळाची त्रिज्या डायरेक्ट घेण्यापेक्षा आपण याला मोठ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच काय आता मोठ्या वर्तुळाची त्रिज्या क्षेत्रफळ काय करायचं डायरेक्ट तुम्हाला इथं सांगतो म्हणजे हे झाले पाया r स्क्वेअर बरोबर आहे बरोबर याच्यामध्ये मग हे झाले मोठ्या वर्तुळाचे त्रिज्या क्षेत्रफळ आता काय घ्यायचं याच्यानंतर लहान बरोबर आहे मग लहान घ्यायचं आपण पाया r1 स्क्वेअर प्लस पाया r2 स्क्वेअर प्लस पाया r3 स्क्वेअर ठीक आहे पाया r3 स्क्वेअर म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगतोय की नेमकं काय होतं याच्यामध्ये मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला घ्यायचे होते आणि हे काय करायचे तिचे 3 क्षेत्रफळ दिले आहे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे हे काय करते म्हणजे मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे इतर 3 लहान वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजेवढे असा त्याचा अर्थ होते म्हणजेच काय मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे इतर लहान म्हणजे 3 लहान वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजेवढे आहेत असा त्याचा अर्थ मग आपण घेतले पाया स्क्वेअर बरोबर मित्रांनो मग इथं काय करायचं पाया काय करायचं डायरेक्ट कॅन्सल करायचं मग पाया हा कॅन्सल आपण करत गेले मग जे r स्क्वेअर बरोबर r स्क्वेअर आपण घेतलाय मग r1 किती आहे मित्रांनो तर r1 तुम्हाला दिसते 3 सेंटीमीटर म्हणजे हा झाला 3 स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर हा r2 किती आहे मित्रांनो तर हा दिले तुम्हाला 4 सेंटीमीटर म्हणजे हा झाला 4 स्क्वेअर प्लस
त्याच्यानंतर हा R3 बरोबर आहे ना. मग R3चा स्क्वेअर म्हणजे किती 12 सेंटीमीटर, म्हणजे हे झाले मित्रांनो 12 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता चला पटकन आपल्याला याचा स्क्वेअर घ्यायचा. 3चा स्क्वेअर किती येतो रे 9, 4चा स्क्वेअर किती आले 16 आणि 12चा स्क्वेअर झाला 144. 12चा स्क्वेअर 144. टोटल याची ॲडिशन किती येते मित्रांनो 9 आणि 6 किती झाले 15 आणि 4 9, 4 आणि 9 आणि 4 9 आणि 6 15, 15 न 4 19, 9 हात चौरले 4 1 5 आणि किती 6 बरोबर आहे. हे झाले 169 बरोबर आहे. हे आरचा स्क्वेअर. मग हे किती झाले मित्रांनो आरचा स्क्वेअर बरोबर किती 169, म्हणून आर बरोबर किती झाले हे झाले 13. याचं काय घ्यायचं आहे वर्गमूळ जर आपण घेतलं. मग वर्गमूळ जर घेतलं मित्रांनो तर याचा अर्थ तुम्हाला माहीत पडलाय की आपली जे विचारली त्रिज्या आहे म्हणजेच काय वर्तुळाची त्रिज्या, तर वर्तुळाची त्रिज्या आपल्याला किती मिळाली मित्रांनो 13 सेंटीमीटर हे आपल्याला इथून मिळाल्या गेलेलं आहे. सोपा साधा सरळ प्रश्न होता. सो ह्या पद्धतीने याला आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे चलो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. काय नेक्स्ट क्वेश्चन, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या किती आहे 4 पट आहे. त्यांचे एकूण वय किती आहे मित्रांनो 66. त्यांचे एकूण वय आहे 66 आहे. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल. बघा सिंपल प्रश्न होता. काय अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय किती आहे 66 वर्ष आहे. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल. 2 वर्षानंतरचे वय विचारले. तर मित्रांनो बघा हा प्रश्न सॉल्व्ह करताना याला कोणत्या पद्धतीने वापरायचं त्याच्या बघा केस 1 म्हणजे आपण याला काय म्हणू केस 1. आता केस 1 मध्ये काय करायचं याला टॅकल कसा करायचा ते बघा. एकदम शॉर्ट टर्ममध्ये आपण याला एकदम शॉर्ट मेथडमध्ये आपण याला काय करू ट्रॅकल करू. मग आता याच्यामध्ये कोण कोण कॅरेक्टर आले. आई आली, कोण आली नंतर अंकिता आली आणि कोणाला भाऊ आला बरोबर आहे. आता मला सांगा सध्या म्हटलं काय त्यांनी 2.5 पट. मित्रांनो बघा 2.5 पट कसं लिहिते 2.1/2 बेदुनी 4 ने किती 5 अपॉन किती झाले 2 हे झाले 2.5 पट. याला म्हणते 2.5 पट. मग याचा अर्थ हे 5 भाग काय असेल 5 भाग आई असेल 2 भाग कोण असेल अंकिता असेल बरोबर आहे. म्हणजेच आपण घेऊ 5 आणि ही देऊ 2. आता याचा अर्थ भाऊ जो आहे अंकिताचा भाऊ त्याच्यापेक्षा तिची आई किती आहे 4 पट आहे. म्हणजेच गुणल्या किती घेतले मित्रांनो 4 पट. 4x हा किती घेतला 2x म्हणजे हा भाऊ किती असेल x. तर याचा अर्थ 5 किती झाले मित्रांनो हे झाले 5 20x हे झाले 2x आणि हे झाले x. हे झाली केस 1. आता केस 2 मध्ये आपण पाहू की नेमकं काय असेल याच्यामध्ये. केस 2. आता केस 2 मध्ये बघा मित्रांनो काय करता येईल आपल्याला. आता आई जी आहे मित्रांनो ती किती झाली आईची वय किती घेतली मित्रांनो 20x. त्याच्यानंतर अंकिता बरोबर आहे ही अंकिता आहे मित्रांनो. तर अंकिता किती होणार आता 2.5 पट आहे ना म्हणजे अंकिताचे जे वय आहे अंकितापेक्षा तिची आई काय 2.5 पटने काय जास्त आहे. मग 2.5 पटने जास्त आहे म्हणजे बेदुनी 4 ने किती 5 म्हणजे याचा अर्थ आई जर 20 ची असेल तर अंकिता कितीची येईल मित्रांनो 8 ची येईल ना कारण तिच्या 2.5 पट म्हणजेच काय होते 8 आणि 8 16 त्याच्या अर्धे म्हणजे 8 + 8 त्याच्या अर्धे किती झाले 4 8 आणि 8 4 म्हणजे 8 आणि 8 12 12 आणि 4 किती झाले मित्रांनो 20 बरोबर आहे. 8 आणि 8 16 16 आणि 4 20 म्हणजे त्याच्या अर्धे आपण घेतलंय म्हणजे याच्या पट किती ही 2.5 पट बरोबर आहे. मग 2.5 पट घेतलं मित्रांनो तर याचा अर्थ हे किती झाले 8x झाले बरोबर आहे. आई झाली अंकिता. आता भाऊ आहे हा काय झाला मित्रांनो भाऊ. मग भाऊ जर पकडला तर भावाचे वय आहे भावापेक्षा तिची आई किती आहे 4 पट बरोबर आहे ना 4 पट आहे ना. मग याचा अर्थ 5 किती होईल 20 म्हणजेच भाऊ किती होईल मित्रांनो हा भाऊ होईल 5x ना. मग अशा पद्धतीने पाहिलं तर ह्या झाले 20x हे प्लस हे झाले 8x प्लस हे झाले 5x
यांच्या तिघांची जे बेरीज आहे ते किती येतात मित्रांनो, हे ते 66 येतात. म्हणून या पद्धतीने आपण त्याला 66 घेतले. आता बघा 20 आणि 8 28 आणि 5 झाले, हे 33x बरोबर घेतले आपण 66. 33 एक 33, 33 दोन्ही 66, म्हणजे x बरोबर किती आले मित्रांनो, हे आले 2. x बरोबर आपल्याला 2. आता तुम्हाला काय विचारलंय, तर तुम्हाला विचारलंय तर अंकिताचा भाऊ बरोबर आहे, भावाचे 2 वर्षानंतरचे वय काय, म्हणजे 2 वर्षानंतर अंकिताच्या भावाचे वय बरोबर काय मित्रांनो, 5 गुणिले 2 प्लस किती येणार 2, 5 दूनी 10 2 12 वर्ष. अशा पद्धतीनं हे उत्तर आपल्याला सॉल्व करता आलं होतं. आणि याला जास्तीत जास्त मित्रांनो, जास्तीत जास्त खूप काही झालं तर हार्डली याला 30 किंवा 30-25 सेकंड, म्हणजे 25-30 सेकंड यांनी घेतलेले असते. केस 1 आई, अंकिता आणि भाऊ, आणि केस 2 मध्ये तुम्हाला पाहिलं आई, अंकिता आणि भाऊ, म्हणजे आई आली 20x, अंकिता आली 8x, 2.5 पट आहे म्हणून, आणि भावाला 5x. अशा पद्धतीने जर आपण उत्तर सॉल्व केलं तर आपलं उत्तर विदिन सेकंडमध्ये सॉल्व करता आलं असतं. हार्डली अशा क्वेश्चनला सॉल्व करताना जर पाहिलं असतं मित्रांनो, तर मॅक्झिमम याला जास्तीत जास्त जर पाहिला तर 5 मिनटं लागली असते आपल्याला खूप काही करता. म्हणजे 11 क्वेश्चन जे आहे पण ते 5 मिनटामध्ये विदिन सेकंडमध्ये आपण याला सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे, आय होप सो की हे सर्व लोकांना व्यवस्थित आवडलं असतील. काही क्युरीज असतील तर तुम्ही नक्की मला पाठवा. आणि असेच क्वेश्चन तुम्हाला दर महिने नेमकं आता 2023ची घेतली तर येणारे आपण याच्या समोरच्या सेशनमध्ये 2022, 2021, 2020, 2018, म्हणजे 2019 आणि 2018. 2018 पासून तर 2023 पर्यंत पूर्ण क्वेश्चन आपण 1 बाय 1 तुमच्या पूर्व परीक्षेपर्यंतचे सर्व क्वेश्चन्स आपण तुम्ही या पद्धतीने घेऊ. ठीक आहे, ओके, चला, थँक्यू.